हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी बनवत आहे केक. कारण त्याचं असं आहे की आज ना माझ्या मिस्टरांचा म्हणजे विहानच्या आणि स्वीटूच्या पप्पांचा आहे आज बड्डे. तर त्यासाठी मी ना त्यांच्यासाठी केक बनवत आहे. आणि बघा, केक बनवण्यासाठी जे बेस बनवतात ना, तर त्यासाठी मी घेतलं आहे प्रीमिक्स टोपामध्ये. आणि त्याच्यामध्ये ना जेवढं लागेल तसं पाणी टाकून मिक्स करत आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याआधी बघा, मी जो आपला टीन असतो केक बेक करायचा, त्याच्यामध्ये ना जो पेपर आहे ना, बटर पेपर, तो लावला आहे आणि त्याला थोडंसं ऑइल ग्रीस करून ठेवलेलं आहे. सगळी काही पूर्वतयारी करून ठेवते बेस बनवण्याच्या आधी. आणि बघू शकता तुम्ही, पाणी टाकून बघा त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे. ह्या बेस म्हणजे जे बनवत आहे ना मी बॅटर त्याची. आता त्याच्यामध्ये ना मी टाकलेलं आहे ऑइल. आता बघा, परफेक्ट मेजरमेंट तर मलाही म्हणजे माहिती नाही, मी अंदाजेच करते. तुम्हाला पाहिजे असेल तर मी एकदा असं बनवून बघते आणि दाखवेन तुम्हाला नक्कीच. आणि हो, मला बेस व्यवस्थित बनवता येतो. केकचंच थोडंसं गडबड होते कधीकधी आणि आजही तोच प्रकार झालेला आहे माझा आज. तर ते तुम्हाला पुढे लक्षात येईलच काय झालेलं आहे ते. तर बघा, आता इकडं ना मी बेस म्हणजे बॅटर बनवून घेतलेला आहे आणि भांडं ना प्रीहिटिंगसाठी ठेवलं आहे. आणि जो काय आता बॅटर बनवला आहे ना, तो मी टाकते आता टीनमध्ये. तर बघा तुम्ही, जेव्हा तुम्ही हे टाकाल ना, तर हा जो माझ्या हातात जो स्पॅच्युला दिसतोय ना, तर तो खरंच खूप कामाचा आहे बरं का. इवन तुम्ही कशासाठी पण फक्त म्हणजे गरम करण्यासाठी वगैरे, ती गरम भाजीमध्ये वगैरे नका टाकू. पण ह्याच्याने जे काही बॅटर टोपाला किंवा बाऊलला चिटकलेलं असतं ना, ते खूप लवकर निघतं बरं का, एकदम लवकर क्लीन होतं. तर असा पॅच्युला नक्कीच जवळ ठेवा जर तुम्ही केक बनवत असाल तर. आणि इकडं बघा, बॅटर टाकून घेतलेलं आहे टीनमध्ये आणि मी बघा कसं टॅप करून घेते त्याच्यामध्ये. ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, बेस व्यवस्थित सेट होतो आणि जेव्हा आपण बेक करतो ना, तेव्हा व्यवस्थित बेक पण होतो. स्पंजी होतो बरं का जो आपला बेस आहे ना तो. तर बघा कसं दिसतंय बघा, वरती बबल्स दिसत आहेत म्हणजे त्याच्यातून पूर्ण एअर बाहेर निघालेली आहे, म्हणून आपण तसं टॅप करतो बरं का. आता इकडं सगळं काही रेडी झालं आहे आणि मी बघा, माझ्याकडे जी हंडी आहे ना, त्या हंडीमध्ये मी आधी स्टँड ठेवलेलं आणि त्या स्टँडमध्ये ना स्टँडवर मी ते आता जो टीन आहे ना, ज्याच्यामध्ये बॅटर टाकले मी, ते ठेवून घेतलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की ते 7:53ला मी ना प्रीहिटिंगला ठेवलं आहे. आता इकडं बघा, मी घेतलेलं आहे क्रीम व्हिप करण्यासाठी. आणि क्रीममध्ये काय माहिती, मी वरती फ्रीजरला ठेवलेली क्रीम, तरी पण त्याच्यामध्ये बर्फाचं पाणी झाल्यासारखं झालेलं. तर सुरुवातीला जेव्हा ते पाणी बाहेर आलं ना, मी ते फेकून दिलं आणि जी खाली घट्ट क्रीम होती ना, ती घेतलेली आहे मी व्हिप करण्यासाठी. तर पुढं ह्याची काय गडबड होते बघूया, तुम्हाला दाखवेनच मी शेवटी. आता क्रीम तर बघा इथे व्यवस्थित बीट झालेली आहे, बघू शकता तुम्ही. टोपातून अजिबात खाली गळत नाही आहे. मला तुम्हाला शेअर करायचं होतं की क्रीम बघा किती छान व्हिप करून झालेली आहे माझी. तर आता क्रीम इकडं व्हिप झाली आहे माझी. आणि आत्ता जो म्हणजे क्रीम जी व्हिप केली ना, ती ना मी काय करून देते, फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे काय होईल, जरा घट्ट होईल असं वाटतंय. कारण लास्ट टाईम बघा काय प्रॉब्लेम झालेला, क्रीम जे सतत मेल्ट होत होती, म्हणून मी ना ह्यावेळेस म्हटलं जरा फ्रीजमध्येच ठेवूया. आणि जरा भांडं उघडून बघितलं बघा, हे 20 मिनिटाला जेव्हा मी ओपन करून बघितलं ना, तर तेव्हा बघा केक एवढाच बेक झालेला. कारण आजचा केकची जी क्वांटिटी आहे ना, ती थोडी जास्त आहे. आणि हे ना आले आज ऑफिसवरून, तेव्हा बघा मुलं किती धावत गेली. भारी बाबा. मम्मासाठी आहे. हां,
चल तू बोल हॅपी बर्थडे. बोल चल तू हॅपी बर्थडे. नको हे पाय नको. अरे रे काय चाललंय. चला आता पप्पा तयार होऊन केक कापायचा. तर यांच्या ऑफिसमध्ये ना बर्थडेचं त्यांच्या सेलिब्रेशन केलेलं, तर त्याचेच हे फुलाचे गुच्छ वगैरे घेऊन आलेले ते घरी. आणि बघा मी जसा केक बनवले ना तसंच कॉपी स्वीटू करत होती किचनमध्ये, आणि माझं तेवढ्यातच तिच्याकडे लक्ष गेलं. बघा किती नौटंकी करते ना खरंच. हाय फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स. दादा देते. आज आम्ही बर्थडे बनवतोय. काय केलीस स्वीटू? परत कर. कसं केलीस? थांब रे. तसं केलीस? मी कसं करत होती? कसं हां तसं केली. नंतर कसं केली मी? नको त्याच्यातच दाखव तिथंच. आणि हे आमचं हां हां. आणि तो केक कोणाला देणार खायला? हे बघा रोज आमचा. हा केक पप्पाला ना? हे बघा आमचा रोज. आता इथे ठेवू नका मी. हां कशाला? तो चाकू दे बाळा. चाकू नाही, घे चम्मच घे, पकड. थांब रे थांब. मी जेव्हा बेसचं बॅटर बनवत होती ना तेव्हा स्वीटूने मात्र खूप लक्ष देऊन बघितलेलं आणि ती तसंच कॉपी करत होती. आणि इकडं जे आहे ना ते मी चॉकलेट ना हीट करून ठेवलं आहे, म्हणजे ते गनाज आहे ना ते बनवून ठेवलेलं आहे मी. आणि स्वीटूना इकडं पप्पासाठी केक बनवते आणि बोलते मी आता इथं गॅसवर ठेवणार आहे गरम करण्यासाठी. तर असं बघा इकडं ना मी आता बघा हे ना 30 मिनटं झालेली, सॉरी जरा वेळ लागला केक बेक होण्यासाठी. आणि बघा इथं मोठी चूक काय केली माहिती आहे का मी? टायमिंग तुम्हाला सुरुवातीचा दाखवला पण शेवटचा मात्र मी टायमिंग दाखवायला विसरली. तर अर्धा तास लागला बरं का केक बेक होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर व्यवस्थित बेक झाला आणि मी काढला. खरं तर खूप उशीर झालेला आणि तुम्ही बघू शकता केक किती छान बेक झाला आहे. उशीर झालेला त्याच्यामुळे मी गरमच कटिंग करून घेतलं आणि बहुतेक ही चूक झाली असेल माझी. आणि त्याच्यानंतर लगेच ना मी डेकोरेशनसाठी पण घेतलेलं. तर बघा 2 लेअरमध्येच कट केला, कारण लास्ट टाईम मी 3 लेअरमध्ये कट केलेला आणि त्याच्यामुळं काय झालं तो केक म्हणजे व्यवस्थित सेट नव्हता झाला. आणि आजही तेच झालं आहे माझं. तर बघा तुम्हाला मी दाखवतेच पुढं काय झालं ते. इकडं बघा केक व्यवस्थित कट करून घेतला मी आणि वरी जो स्पंज एक्स्ट्रा वाढलेला असतो ना तर तो मी कट करून घेतला, कारण जो हाईट आहे ना ती मेंटेन करण्यासाठी मी मध्ये लेअर दिला आहे बघा त्याचा. आणि आज ना मी मध्ये क्रीम थोडी वापरणार नव्हती, मला क्रीम थोडी अवॉइडच करायची आहे. जेव्हा घरी केक बनवतो तेव्हा नकोच वाटते, कारण बऱ्याच वेळेला असं दाखवलं जाते ना की ते पाम ऑइलपासून बनवले जातं, अनहेल्दी आहे म्हणून. तरी पण बघा आपल्याला जी हौस असते केक खाण्याची इच्छा ना ती काय आपण सोडू शकत नाही. तसंच माझंही काहीतरी आहे. तर बघा ते गनाज आहे ना ते व्यवस्थित टाकून घेतलं मी दोन्ही लेअरवर. आणि जो 2 लेअर बनवले आहेत ते एकमेकांवर व्यवस्थित सेट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता ही जी मध्ये जी चीर पडलेली आहे ना ती काय होणार नाही, तो जर क्रीम व्यवस्थित सेट झाली ना वरती तो ती दिसूनही येणार नाही. पण काय झालं माहिती आहे पुढे क्रीम ना व्यवस्थित आजही माझा लास्ट टाईम सारखाच प्रॉब्लेम झालेला, मागेही तुम्हाला शेअर केलेलं मी. क्रीम मी बघा दिसते क्रीम व्यवस्थित म्हणजे व्हीप झालेली, पण मात्र ना जेव्हा मी केक डेकोरेट करण्यासाठी गेली म्हणजे क्रीम लावत होती ना तेव्हा मात्र ती पटापट मेल्ट होत होती. कदाचित ना माझा हा बेस गरम असेल म्हणून क्रीम मेल्ट झाली असेल असं मला वाटतंय. पण कुणी एवढ्या लवकर घाईघाईत म्हणजे केक बनवून देतात, त्यांचं कसं होतं माहिती नाही. पण मी बघा मी काही प्रोफेशनल केकचा कोर्स वगैरे केलेला नाही किंवा शिकलेली नाही आहे, तरी पण बघा मी घरी बघून ट्राय करते. आणि हो टेस्टला केक छान झालेला, कारण मी चॉकलेट वगैरे खूप छान वापरलेलं. पण डेकोरेशन मात्र मला करता आलं नाही. मागे 2 वेळेस ना मी जेव्हा केक बनवला विहानच्या बड्डेचा आणि स्वीटूच्या बड्डेचा ना तेव्हा खूप छान झालेले केक, मी तुम्हाला त्याचे फोटो पण दाखवले. पण तेव्हा ना मी व्लॉग्स बनवायची नाही, त्याच्यामुळे तेव्हा मी काही रेकॉर्ड पण केलं नव्हतं. पण आत्ता मात्र रेकॉर्ड करते. काय माहिती की माझीच नजर झाली माझ्याच केकनं असंच वाटते मला आता. तर असं बघा तसंच काहीतरी ॲडजस्टमेंट केली
आणि बघा केक सेट केला. म्हणलं आता क्रीम तर सगळीकडून लावून झालेली आहे. आता म्हणजे केक आहे ना तो फ्रीजमध्ये ठेवावा, म्हणजे काय होईल, क्रीम थोडी घट्ट होईल. आणि तशी जशी मला पाहिजे होती ना तशी काही घट्ट झाली नाही. परत मी बाहेर काढली आणि मला ना पूर्ण म्हणजे तो चॉकलेटी कलर नकोच होता, मला व्हाईट कलर करायचा होता. पण बघा मला डेकोरेशन खरंच जमलं नाही, मी तुम्हाला सांगते. पण एक सांगते, मला बेस मात्र परफेक्ट माझा होतो, बेक होतो आणि टेस्टलाही चांगलाच झालेला. माझं म्हणजे हा जो केक आहे ना तो टेस्टला चांगलाच झालेला. आता मला पश्चाताप होतोय की क्रीम लावण्यापेक्षा ना फक्त गनाज सगळीकडून टाकलं असतं ना तरी केक खूप 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 सुंदर दिसला असता. पण असो, बघा आता 4 वेळा चुकेल पण 5व्या वेळेस तर बरोबर येईल. 3 वेळा चुकतं 4थ्या वेळेस बरोबर येतं असं म्हणतात. पण मी तेवढाही नाही, 4-5 वेळेला चुकेल, पण मी माझे प्रयत्न काही थांबवणार नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता क्रीम कशी मेल्ट होते बघा, आपोआप क्रीम खाली गळते. मला एवढं म्हणजे मी एवढं म्हणजे मेहनत घेतलेली ना केक बनवायला, मला खरंच खूप वाईट वाटलं. आणि ह्याच्यानंतर बघा दुष्काळात 13वा महिना म्हटल्यासारखं बघा पुढं काय झालं तेही तुम्हाला मी नक्की शेअर करते. आता बघा हे जे आहे ना व्यवस्थित सेट करते आणि परत मी ना ह्याला फ्रीजमध्ये ठेवले. म्हणजे एक 10-15 मिनटं ठेवला केक. आणि 9 वाजून गेलेले. मला ना 9 वाजता केक रेडी करायचा होता, कारण आम्हाला थोडं बाहेर पण जायचं होतं. पण ह्या केक ना धड ना केकही माझा नीट झाला मला पाहिजे तसा. आणि माझं पुढचंही आमचं काही बाहेर जायचंही प्लॅनिंग झालं नाही. सगळं काही जाऊ द्या, आता जे झालं ते झालं. पण तुम्हाला सांगते पुढे बघा काय झालं. मी आता ना व्यवस्थित असं केकला सगळीकडून क्रीम लावून घेतली आणि तुम्ही बघू शकता कशी क्रीम बघा मी लावते तशी खाली येते. वरती जी क्रीम होती ना ती पूर्ण खाली येत होती. ह्याचं कारण ना बहुतेक बेस गरम असावा किंवा लास्ट टाईम मी विहानच्या आणि सुटूच्या बड्डेच्या वेळेस ना जी क्रीम होती ना ती वेगळी होती आणि आत्ता जी मी क्रीम वापरते ना ती वेगळ्या कंपनीची होती. एक तर क्रीममध्ये प्रॉब्लेम असेल किंवा मग माझ्या बनवण्यामध्येच काहीतरी चूक होत असेल. पण आता नेक्स्ट टाईम जेव्हा मी क्रीम वापरेन ना तेव्हा मी जी लास्ट टाईम जुन्या विहानच्या वेळेस किंवा सुटूचा केक बनवता वेळी मी जी क्रीम वापरलेली ना तर मी तेव्हा मात्र तीच क्रीम आणून बनवेन नक्कीच. आता सध्या बघा हे आहे ना तर ह्याच्यावरच चालू द्या. त्याच्यानंतर बघा माझ्याकडे हे जे स्क्रॅपर आहे ना तर त्याने थोडंसं डेकोरेट करून घेतलं मी. तसं येतच नव्हतं कारण क्रीम खूपच मेल्ट झालेली आणि थोडा वेळ ना मी त्याला फ्रीजमध्ये ठेवलं आणि काढून म्हणलं नंतर डेकोरेट करावा. तर बघा इथं काय होतं हे बघा, ह्याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. म्हणजे ना तो जे गनाज होता ना मला त्याच्याने ना सगळीकडून असं डेकोरेट करायचं होतं थोडंसं, मला जसं जमेल ना तसं. पण ना ती जी पायपिंग बॅग होती ना तीच फुटली आणि त्याच्यातून जो गनाज होता, जे चॉकलेट होतं ना ते पूर्ण बाहेर आलं आणि केकवर पडलं. तर म्हटलं जाऊ द्या, आता तसंच काहीतरी थोडंसं कडेने काढलं आणि जी क्रीम होती ना ती व्यवस्थित स्प्रेड केली आणि ठेवून दिली फ्रीजमध्ये. त्याच्यानंतर बघा मी थोडासा लाईट मेकअप केलेला आहे. आता तुम्ही कसा मेकअप म्हणता ह्याला माहिती नाही, तर बघा मी कशी दिसते ते मला कमेंटमध्ये सांगा. तर थोडासा मेकअप केला आणि ह्याच्यानंतर अजून काय झालं सांगते. एवढी मी तयारी केली, सगळं केलं आणि स्टँड वगैरे लावून ठेवलं आणि ह्यांचं ऑक्शन केलं मी. पण ऑक्शन करताना ते रेकॉर्डच झालं नाही. काय मिस्टेक झाली माहिती नाही. एकतर मी व्हिडिओ ऑन करायला विसरली की विहानने आणि स्वीटूने ते बंद केलं माहिती नाही. पण ते ना रेकॉर्डच झालं. एवढं सॅड वाटलं ना मला. म्हणून मला असं वाटत होतं की आज मी हा व्लॉग्स बनवू की नको. तरी पण म्हणलं जे आहे ना डेलीचं ते मला तुमच्यासोबत शेअर करायचंच होतं. म्हणून ना मी जसं बनवलं ना मी, जे काही झालं आज घडलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आजचं. तर असो, दुपारी ना मी ही खीर बनवलेली. तर कालच्या व्लॉग्समध्ये म्हणजे सोमवारी अमावस्या होती ना तर त्या दिवशी मी खीर बनवलेली बघा. आणि ती खीर एवढी प्रचंड चांगली झाली, एवढी आवडली ना ह्यांना, खूप आवडली. आणि त्यांनी मला परत फरमाईश केली की ही खीर तू बनव, भले केक बनव किंवा नको बनव पण खीर मात्र आज नक्की बनव. तर म्हणून ना मी ही खीर परत बनवायला घेतली आणि टोप खूप गरम झालेला होता, बघितलं असेल तुम्ही सुरुवातीला. म्हणून मी गॅस बंद केला आणि बघा तूप घेतलं. तुपामध्ये ना माझ्याकडं फक्त काजू आणि बदाम एवढे ड्रायफ्रूट्स होते तर तेवढे टाकले आणि शेवई टाकली, व्यवस्थित फ्राय करून घेतलं. आणि मोठा जो टोप आहे त्याच्यात मी दूध आधीच गरम करून ठेवलेलं, तर त्या दुधामध्ये ना हे सगळं त्याच्यामध्ये परत टाकून घेतलं.
आणि जेवढी आम्हाला साखर लागते, जेवढं गोड लागतं ना तेवढं म्हणजे आपल्या चवीपुरती साखर टाकून घ्यायची. शेवटी मी साखर टाकली. तर खरं सांगू का, आजची ही खीर खूप छान झालेली आणि मी आज ना थोडी जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेली. आणि बघा, कालच्या खिरीमध्ये मी तर ना वेलची पावडर पण टाकली नव्हती, तरीही एवढी टेस्टी लागत होती. आज माझ्या लक्षात आलं की मी काल वेलची पावडर टाकली नव्हती, तर आज मी त्याच्यामध्ये ना वेलची पावडर पण टाकली. तर आजची खूप छान झालेली बरं का खीर. ह्यांनाही आवडली आणि 2 वेळेस तरी मुलांनी ही खीर खाल्ली. तर बघा, आज असं होतं आजचं माझं रुटीन. तर आजचा व्लॉग्स तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुम्ही जर कुणी केक बनवत असेल तर मला नक्की सांगा की असं प्रॉब्लेम का होतो क्रीमचा, की माझं काहीतरी चुकतं हेही मला सांगा. आणि जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये.